Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you thermal engineering subject in this semester and the subject code is 22337. We are discussing our third unit, that is steam and steam boiler, and up to types of boilers we have finished in last video. Now we will continue with next point, it is boiler draught. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बॉयलर आणि बॉयलरचे टाइप्स बघितले होते. आता आपण या व्हिडिओमध्ये बॉयलर ड्रॉट, बॉयलर ॲक्सेसरीज बघणार आहोत. ओके, सो वी स्टार्ट विथ बॉयलर ड्रॉट. आता ड्रॉट म्हणजे काय बघा, इट इज द प्रेशर डिफरन्स विच इज नेसेसरी टू ड्रॉ द रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ एअर. ओके, टू ड्रॉ द रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ एअर फॉर कंबक्शन and to remove the flue gases out to the atmosphere. Thus, the object of producing draught in a boiler is to provide sufficient quantity of air for combustion, and second one is to discharge the flue gases to the atmosphere through the chimney. Okay. तर boiler draught म्हणजेच काय? For proper combustion of fuel within the boiler. Okay. For proper combustion of fuel within the boiler, it is necessary that एअर शूड कंटिन्युअसली फ्लो. ओके, लक्षात येते का की फ्युअलचं जर कंबशन प्रॉपर व्हायचं असेल तर जी एअर असते ही कंटिन्युअसली फ्लो व्हायला लागते बॉयलरमध्ये. ओके, आणि त्यासाठी काय गरजेचं असतं, दी एअर फ्लो डिपेंड्स अपॉन दी प्रेशर डिफरन्स बिटवीन दी इनसाइड अँड आउटसाइड दी बॉयलर ग्रेट. ओके, म्हणजे जी एअर असते ती कशा आहे त्याच्यामध्ये डिफरन्स मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. ओके, किंवा प्रेशर डिफरन्स इनसाइड अँड आउटसाइड. ओके, इनसाइड अँड आउटसाइड ऑफ दी बॉयलर गेट. तर हे काम जे हे काय करतं, ड्रॉट करतं. किंवा ड्रॉटचे फंक्शन काय आहेत बघा, टू प्रोव्हाइड सफिशियंट क्वांटिटी ऑफ एअर फॉर कंबशन. ओके, ड्रॉटचं काय ऑब्जेक्ट आहे किंवा त्याचं काय फंक्शन आहे, टू प्रोव्हाइड सफिशियंट क्वांटिटी ऑफ एअर फॉर कंबशन. कंबशनसाठी जी एअर गरजेची असते तिची सफिशियंट क्वांटिटी प्रोव्हाइड करणे. त्याचबरोबर टू डिस्चार्ज दी फ्लू गॅसेस टू दी ॲटमॉस्फिअर थ्रू चिमनी. ओके, बऱ्याच ठिकाणी आपण जे शुगर फॅक्टरीचे बॉयलर्स बघतो त्याला एक चिमणी असते वरती. ओके, तर ते चिमणीचं काय फंक्शन असतं, जे फ्लू गॅसेस झालेले आहेत किंवा जे त्याच्यामध्ये ते गॅसचं काम झाल्यानंतर ते काय करतात, ॲटमॉस्फिअर थ्रू ते बाहेर टाकणं गरजेचं असतं ॲटमॉस्फिअरमध्ये. तर हे काम काय असतं, चिमणी करतं. ओके, तर चिमणी हा देखील काय एक ड्रॉट आहे, बॉयलर ड्रॉट आहे. ओके, तर बॉयलर ड्रॉटचं क्लासिफिकेशन कसं होतं बघा, त्याच्यामध्ये परत दोन बेसिकली टाईप्स आहेत. एक म्हणजे नॅचरल किंवा सेकंड आहे आर्टिफिशियल. आता नॅचरल ड्रॉट म्हणजेच काय असतं, चिमणी. ओके, आपण जे बघतो इन जनरल शुगर फॅक्टरीमध्ये. ओके, तर चिमणी, तर हे आहे नॅचरल ड्रॉट. सेकंड आहे आर्टिफिशियल. आता आर्टिफिशियलमध्ये कुठले कुठले टाईप्स आहेत, फॅन ड्रॉट आहे, फोर्स ड्रॉट आहे, इंड्युस्ड ड्रॉट आहे आणि बॅलन्स ड्रॉट आहे. परत त्याच्यामध्ये स्टीम जेट ड्रॉट आहे, त्याच्यामध्ये इंड्युस्ड आणि फोर्स ड्रॉट आहे. ओके, तर असे हे काय ड्रॉटचे क्लासिफिकेशन आहेत. तर जनरली नॅचरल ड्रॉट जे असतो, ओके, नॅचरल ड्रॉट म्हणजेच काय, इट इज प्रोड्युस्ड बाय द यूज ऑफ चिमनी. ओके, आणि हेन्स इट इज नोन एज चिमनी ड्रॉट. ओके, तर त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत नॅचरल ड्रॉटचे, तर ते इझी टू कन्स्ट्रक्ट आहे, त्याच्यासाठी नो पॉवर रिक्वायर्ड. ओके, आणि चिमणीची लाईफ देखील कशी असते, लॉंग लाईफ असते. परत त्याचा मेंटेनन्स देखील कमी असतो. पण त्याच पद्धतीनं चिमणीचे काही डिसॲडव्हान्टेजेस देखील आहेत, जसं की चिमणीची हाईट आपल्याला जास्त ठेवावी लागते. ओके, टॉल चिमणी इज रिक्वायर्ड. त्याची एफिशियन्सी पण इतकी चांगली नसते. ओके, आणि टेम्परेचरचा देखील त्याच्यावर इफेक्ट होतो, म्हणजे डिक्रीज विथ इन्क्रीज इन आउटसाईड टेम्परेचर. तर हे झालं नॅचरल चिमणीमध्ये. पण बऱ्याच ठिकाणी इन जनरल हे चिमणीच यूज केली जाते. ओके, आर्टिफिशियल ड्रॉट देखील आहेत, ते देखील यूज केले जातात. ते कशासाठी बघा, दीज ड्रॉट्स आर यूज व्हेन फ्युअल बर्निंग रेट इज व्हेरी हाय. ओके, फ्युअल बर्निंग रेट जिथं जास्त असतो त्या ठिकाणी हे आर्टिफिशियल ड्रॉट यूज केले जातात. ओके, मग त्याच्यामध्ये इंड्युस्ड ड्रॉट आहे, फोर्स ड्रॉट आहे किंवा बॅलन्स ड्रॉट आहे, हे इन जनरल यूज केले जातात. ओके, तर हे ड्रॉट आहेत. ड्रॉटचं बेसिक काय फंक्शन आहे, to provide sufficient quantity of air for combustion and to discharge the flue gases to the atmosphere through the chimney. Okay, लक्षात येते का.
सो दिस इज अबाउट ड्रॉट. त्यानंतर आता आपण बघूया बॉयलर माउंटिंग्स अँड ॲसेसरीज. ओके ओके तर बॉयलर माउंटिंग्स म्हणजे काय असतात, हे वेगवेगळ्या टाईपचे फिटिंग्स असतात किंवा डिव्हायसेस असतात. हे कशावरती, बॉयलरवरती आपण माउंट करतो, त्यामुळे त्याला बॉयलर माउंटिंग्स असतात. आणि हे कशासाठी इम्पॉर्टंट असतात, किंवा हे बॉयलर माउंटिंग जे असतात किंवा ॲसेसरीज हे कशासाठी, विच आर नेसेसरी फॉर ऑपरेशन अँड सेफ्टी ऑफ बॉयलर्स. बॉयलरचं जे ऑपरेशन आहे ते प्रॉपरली व्हावं. ओके आणि सेफ्टीसाठी सुद्धा गरजेचं असतात. तर ते माउंटिंग्स कुठले कुठले आहेत पहिल्यांदा आपण बघूया. बॉयलर माउंटिंगमध्ये बघा, पहिला वॉटर लेवल इंडिकेटर आहे. ओके वॉटर लेवल इंडिकेटर. ओके वॉटर लेवल इंडिकेटरचं काय फंक्शन आहे, तर वॉटर लेवल इंडिकेटर कशासाठी यूज करतात, टू इंडिकेट दी वॉटर लेवल इनसाइड द बॉयलर. ओके वॉटर लेवल इंडिकेटर जो असतो तो कशासाठी यूज केला जातो, टू इंडिकेट द वॉटर लेवल इनसाइड द बॉयलर अँड ऑल्सो ॲक्ट ॲज अ सेफ्टी डिव्हाइस. ओके आणखी ते कसं असतं, ऑल्सो ॲक्ट ॲज अ सेफ्टी डिव्हाइस. तर आता आपल्याला इथं वॉटर लेवल इंडिकेटर दिसतो, ज्याच्यामध्ये बघा इथं वॉटर आहे, स्टीम आहे. ओके आणि आपल्याला इथं काय ग्लास एक हे दिसतोय. ओके ग्लास ट्यूब दिसते. परत होता V1 V2 आणि V3, V1 V2 आणि V3 असे तीन परत इथं आपल्याला काय दिसत आहेत, आपल्याला ओपनिंग दिसत आहेत किंवा वॉल दिसत आहेत. तर वॉटर लेवल इंडिकेटर ते काय करतात, आता V1 V2 आणि V3 हे तीन काय आहेत, आपले हॉल्स आहेत. ओके आणि हे जे हॉल्स आहेत ही काय आहेत, कशासाठी आहेत, आपण जे वॉटर आहे किंवा प्रॉपर इंडिकेशन आहे वॉटर लेवलचे आहे हे इंडिकेट करण्यासाठी यूज केलं जातं. म्हणजे सांगायचं झालं तर V1 connects glass tube. V1 connect glass tube with steam space and wall. V2 connects glass tube with water. ओके V1 हा कशासाठी स्टीमला कनेक्ट आहे आणि V2 जो आहे तो परत कशासाठी वॉटरला आणि परत या ग्लास ट्यूबला कनेक्ट आहे. आणि V3 जो आहे तो ड्रेन वॉल आहे. V3 जो आहे हा काय ड्रेन वॉल आहे. ओके आता हे आपण पूर्ण वॉटर लेवल इंडिकेटर हे आपल्याला पर्टिक्युलर काय दाखवतं, वॉटर लेवल किती हवे आहे. ओके आणि त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये काय करत असतो, प्रॉपर ॲक्शन घेत असतो. ओके म्हणजे वॉटर रिक्वायर्ड किंवा तिथं काय रिक्वायरमेंट आहे हे देखील आपण ते इंडिकेट करतो आणि त्यानुसार आपण अरेंजमेंट करत असतो. तर हे आहे वॉटर लेवल इंडिकेटर, हे खूप गरजेचं असतं. सेकंड आहे बर्डन प्रेशर गेज. ओके आता बर्डन प्रेशर गेज कशासाठी यूज करतात, जनरली डिव्हाइस यूज टू मेजर द प्रेशर ऑफ स्टीम इनसाइड द स्टीम बॉयलर. की स्टीम बॉयलरमध्ये किती प्रेशर आहे हे इंडिकेट करण्यासाठी हे बर्डन प्रेशर गेज यूज केलं जातं. ओके तर ह्याच्यामध्ये काय आहे बघा, परत ABC अशी काय एक आपली ट्यूब आहे. ओके आणि दुसरं एंड जे आहे ही कशाला, आपल्याला स्टीम जिथून एंटर होते म्हणजे आपल्याला स्टीमचं जिथं प्रेशर मोजायचं आहे तिथं हे दुसरं एंड काय कनेक्ट केलं जातं. ओके आणि ह्या थ्रू स्टीम आतमध्ये एंटर होते. आणि ही कशा आहे, जी ट्यूब आहे ही ज्याचं मटेरियल असतं ते थोडंसं लवचिक असतं. जितकं प्रेशर जास्त असेल तितकी ही ट्यूब काय होते, इट विल ती एक्सपांड व्हायला बघते. ओके बाहेर साईडला. ओके आणि ही जी ट्यूब आहे ही कशाला कनेक्ट केली, इथे लिव्हर आहे आणि त्याच्या थ्रू इथं गिअर सिस्टीम थ्रू हा पॉइंटरला कनेक्ट केला. म्हणजे जितकी स्टीम आतमध्ये एंटर होईल, जितकं प्रेशर जास्त असेल तितकी ही ट्यूब एक्सपांड व्हायला बघणार आणि त्याच्याबरोबरच हा आपला पॉइंटर कसा आहे, जितकी ट्यूब एक्सपांड होईल तितकी ही लिव्हर ह्याला खेचणार आहे आणि त्याच्याबरोबर हा पॉइंटर अपोजिट साईडला काय रोटेट होणार आहे. जितकी प्रेशर जास्त असेल तितका आपल्याला तो पॉइंटर कशावरती, स्केलवरती दाखवेल. ओके आणि त्याच्यानुसार आपल्याला प्रॉपर अरेंजमेंट करता येतात. ओके तर हे बर्डन प्रेशर गेज. त्यानंतर सेफ्टी वॉल्स आहेत. ओके सेफ्टी वॉल म्हणजेच काय, आपल्याला जिथं सेफ्टी वॉल कशासाठी यूज करतात, जर आपल्याला स्टीम आतमध्ये जास्त झाली, ओके बऱ्याच वेळेला इनसाइड कसं स्टीम जास्त होते तर ते आपल्याला प्रमाण कमी करायचं असतं फॉर प्रिव्हेंट एक्सप्लोजन्स. ओके ड्यू टू एक्सेसिव्ह इंटरनल प्रेशर ऑफ स्टीम. मग त्या ठिकाणी हे सेफ्टी वॉल यूज करतात, ज्याच्यामध्ये लिव्हर सेफ्टी वॉल आहे, त्यानंतर डेड वेट सेफ्टी वॉल आहे, स्प्रिंग लोडेड सेफ्टी वॉल आहे, स्टीम स्टॉप वॉल आहे आणि ब्लो ऑफ कॉक आहे. ओके तर ह्या सगळ्यांचं फंक्शन काय आहे की एक्सेसिव्ह स्टीम जी आहे ती काय करणे, कमी करणे. ओके द फंक्शन ऑफ सेफ्टी वॉल इज टू रिलीज द स्टीम
वेन प्रेशर इनसाइड द बॉयलर एक्सीड्स द डिझाईन लेवल. ओके, तर लिव्हर सेफ्टी वॉल आता आपण पहिल्यांदा बघूया. इथं आपल्याला लिव्हर दिसते. ओके, आणि ही वॉल बॉडी आहे आणि हा मेन वॉल आहे. ओके, जितकं समजा आपण प्रेशर आतमध्ये जास्त असेल तर त्या ठिकाणी हा कसा होतो, तुमची वॉल सीट ओपन होते आणि एक्सेसिव्ह स्टीम आहे ती बाहेर पडते. ओके, आणि ज्यावेळी परत प्रेशर कमी होतं त्यावेळी परत ही वॉल सीट खाली बसते. तर ही लिव्हर सेफ्टी वॉल आहे. त्याच पद्धतीनं डेडवेट सेफ्टी वॉल बघा. परत इथं आपल्याला वॉल दिसतोय, इथून स्टीम एंटर होते आणि परत जर स्टीम प्रेशर एक्सिट झालं तर परत ही वॉल सीट ओपन होते आणि परत आपल्याला जे स्टीम आहे ती इथून एक्झिट होते. आणि परत ज्यावेळी प्रेशर डाऊन होतं त्यावेळी परत ही काय होते, वॉल आपला परत त्याच्या प्रॉपर पोझिशनला काय होतं, प्रॉपर त्याचं सेटिंग होतं. स्प्रिंग लोडेडमध्ये परत दोन आपल्याला दिसत आहेत, इथून एंट्री आहे आणि दोन्ही साईडला दोन वॉल दिसत आहेत. ओके, आणि इथं आपल्याला हे स्प्रिंग दिसते आणि ही काय एक लिव्हर आहे आणि ते काय आहे तिथं, पिवोट्स आहे तिथं. म्हणजे स्टीम समजा एक्सिड झाली ओके एका ठराविक प्रमाणापेक्षा, तर त्यावेळी बऱ्याच वेळेला दोन्ही पॉईंटमधून सुद्धा ती बाहेर पडू शकते. समजा आपल्याला इकडून स्टीम एक्सेस झाली तर काय होणार आहे, पिवट थ्रू ही लिव्हर खाली प्रेस होणार आहे आणि आपलं जी स्टीम आहे ती इथून बाहेर पडणार आहे. त्याच पद्धतीने या साईडनं देखील ती बाहेर पडू शकते. ओके, त्याचवेळी काय होणार आहे, आपली लिव्हर वरती जाणार आहे आणि या साईडला आपल्याला परत स्प्रिंग खाली थ्रू स्टीम इकडून एक्झिट होणार आहे. तर हे स्प्रिंग लोडेड सेफ्टी वॉल आहे. तर हे सेफ्टी वॉलचं काय काम आहे, काय करतं ते रिलीज करतं स्टीम. ओके, ज्यावेळी प्रेशर इनसाइड बॉयलर जास्त होतं त्यावेळी काय होतं, ते हे सेफ्टी वॉल्स काय करतात, स्टीम जी एक्सेसिव्ह स्टीम आहे ती बाहेर टाकतात ॲटमॉस्फिअरला. ओके, त्यानंतर स्टीम स्टॉप वॉल आहे. तर हा सेफ्टी वॉलमध्ये येत नाही. स्टीम स्टॉप वॉलचं काय फंक्शन आहे, स्टीम स्टॉप वॉल काय करतो, टू कंट्रोल दी फ्लो रेट ऑफ स्टीम. ओके, आता फ्लो रेट बऱ्याच वेळेला जी स्टीम आपल्याला पास करायची ठराविक प्रमाणात करायचे, तर त्या ठिकाणी काय करतं, हे फ्लो रेट जो असतो तो काय करतो, कंट्रोल करतो स्टीम स्टॉप वॉल. ओके, त्याच्याबरोबरच टू शेट ऑफ द स्टीम फ्लो कम्प्लिटली इफ रिक्वायर्ड. आणि बऱ्याच वेळेला फ्लो जो आहे ओके आपला इथे दिसतो हा फ्लो या साईडला जायचं, तर हा कम्प्लिटली शट ऑफ सुद्धा करू शकतो स्टीम स्टॉप वॉल. बऱ्याच वेळेला आपल्याला काय काय गरज असतं, पूर्ण स्टीम स्टॉप करायला होती, तर त्या ठिकाणी हे स्टीम स्टॉप वॉल यूज केला जातो. त्यानंतर ब्लो ऑफ कॉक. आता ब्लो ऑफ कॉकचं काय काम आहे, ज्यावेळी आपल्याला बॉयलर कम्प्लिटली एम्प्टी करायचा असतो ओके, तर त्या ठिकाणी हा ब्लो ऑफ कॉक यूज केला जातो. त्याच पद्धतीने डिस्चार्ज दी मड अक्युमुलेटेड ॲट दी बॉटम ऑफ दी बॉयलर. ओके, म्हणजे आपल्याला इथे दिसतोय स्टीम आणि या साईडनं पास होते, हा काय आपला कोनिकल प्लग आहे. ज्यावेळी आपल्याला पूर्णपणे एम्प्टी करायचा असतो तर त्यावेळी काय केलं जातं, आपला हा ब्लो ऑफ कॉफ यूज करून काय केलं, पूर्ण स्टीम किंवा जे मड आहे तो कम्प्लिटली इथं काय डिस्चार्ज केला जातो. ओके, तर हे ब्लो ऑफ कॉकचं फंक्शन आहे. तर हे सगळे वॉल्स किंवा कॉक्स हे कशासाठी, बॉयलरच्या प्रॉपर फंक्शनसाठी खूप गरजेचे असतात. ओके, जनरली ब्लो ऑफ कॉक जो आहे तो पूर्ण बॉयलर रिकामा करण्यासाठी यूज केला जातो किंवा डिस्चार्ज दी मड यासाठी यूज केला जातो. तर हा कॉक कुठं जनरली फिट असतो, तर बॉटम ऑफ बॉयलरच्या बॉटममध्ये हा फिट केलेला असतो. ओके, त्यानंतर आता आपण बॉयलर ॲसेसरीज बघूया. बॉयलर माउंटिंग नंतर बॉयलर ॲसेसरीज. तर ॲसेसरीज जसं की आपल्या व्हेकल्सला ॲसेसरीज बरेच असतात, कॅरेज असतात किंवा मिरर्स असतात, असे बॉयलरला देखील ॲसेसरीज गरजेचे आहेत. तर ही ॲसेसरीज म्हणजेच काय, ते फिटिंग विच आर इन्स्टॉल्ड फॉर इन्क्रीजिंग इफिशियन्सी. तर ह्या ॲसेसरीज कसं काय यूज करतात, टू इन्क्रीजिंग इफिशियन्सी ऑफ स्टीम पॉवर प्लांट अँड टू हेल्प टू वर्क द बॉयलर प्लांट स्मूथली इज कॉल्ड बॉयलर ॲसेसरीज. तर बॉयलर ॲसेसरीजचं काय काम आहे, टू इन्क्रीज इफिशियन्सी ऑफ स्टीम पॉवर प्लांट अँड ऑल्सो टू हेल्प टू वर्क द बॉयलर प्लांट स्मूथली. ओके, तर ॲसेसरीजमुळे काय होतं, आपला बॉयलर प्लांट जो आहे तो स्मूथली वर्क व्हायला सुद्धा मदत होते. तर ह्या ॲसेसरीज कुठल्या कुठल्या आहेत, तर जनरली सुपर हीटर आहे, इकॉनॉमायझर आहे किंवा एअर प्री हीटर आहे. आणि हे यूज करून आपण बॉयलरची इफिशियन्सी थोडक्यात इन्क्रीज करतो, वाढवतो. ओके, तर वन बाय वन बघूया. तर सुपर हीटर
सुपर हिटरचं काय काम आहे? सुपर हिटर आता आपण आधीच्या ह्याच्यामध्ये बघितला, आधीच्या आपण जे बॉयलर टाईप्समध्ये बघितलं. सुपर हिटरमध्ये काय होतं, जी स्टीम आपली बाहेर पडते ती परत सुपर हिटरमधनं पास करतात. ओके, आणि त्यानंतर ते ॲक्च्युली ॲप्लिकेशनसाठी पुढं पास करतात. मग सुपर हिटर कशासाठी यूज करतात? इज यूज टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ सॅच्युरेटेड स्टीम विदाउट रेझिंग इज टेम्परेचर. सुपर हिटर कशासाठी यूज केला जातो? टू इन्क्रीज टेम्परेचर ऑफ सुपर हिटेड स्टीम. ओके, आता इथं आपल्याला दिसते बघा. ओके, फ्ल्यू गॅसेस आहेत आणि ही काय आपली सुपर हिटेड स्टीम आहे. तर हे फ्ल्यू गॅसेस यूज करूनच काय केलं जातं, आपलं टेम्परेचर तिथं काय केलं जातं, सॅच्युरेटेड स्टीमचं वाढवलं जातं. ओके, इट इज युजली प्लेस्ड इन पाथ ऑफ द हॉट फ्ल्यू फ्रॉम द फर्नेस अँड सुपर हिटिंग द स्टीम बाय युझिंग हीट फ्रॉम द फ्ल्यू गॅसेस. ओके, आता जे हे कुठं प्लेस केलेलं आहे तो पाथ ऑफ दी हॉट फ्ल्यू गॅस येतो. तर हे काय केलं जातात, परत जे फ्ल्यू गॅस आहेत इथून पास होतात बघा. ओके, आणि ह्या सुपरहिटेड ट्यूब्स आहेत. तर इथून आपली सुपरहिटेड ट्यूब आतमध्ये येईल, सुपरहिट जी सॅच्युरेटेड स्टीम आहे ती आतमध्ये येते आणि ह्या सुपरहिटेड ट्यूब्समधनं काय होते, ती परत हॉट होऊन स्टीम आपल्या बाहेर पडते, जे आपण ॲप्लिकेशन एंडला यूज करणार. तर हे सुपर हिटर आहे. सुपर हिटर कशासाठी? टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ सॅच्युरेटेड स्टीम. ओके, जे आपली स्टीम आहे ऑलरेडी, जे कशाही सॅच्युरेटेड, त्यालाच आपण काय करतो, ते त्याचं टेम्परेचर आणखी वाढवतो. तर हे काम काय करतो? सुपर हिटर करतं बाय युझिंग फ्ल्यू गॅस. सेकंड आहे इकॉनॉमायझर. तर इकॉनॉमायझर हे असं डिव्हाइस आहे जे कशासाठी यूज केलं जातं? यूज टू हीट feed water with the excess heat in the flue gases before leaving through the chimney and to improve the efficiency of the boiler. म्हणजेच काय इकॉनॉमायझर काय काम करतं? तर हे काय करतं, जे एक्सेस हीट आहे फ्ल्यू गॅसेसची ही यूज करून काय करतं, जे फीड वॉटर आहे ते हीट केलं जातं. ओके, आता इथं आपल्याला दिसते बघा. ओके, ही फीड वॉटर एंट्री आहे आणि ह्या ट्यूब्समधनं ते फीड वॉटर आपण काय करतो, पुढं आहे सर्क्युलेट होत असतं आणि जी फ्ल्यू गॅसेस आहेत हे इथून पास होतात आणि इकडून एक्झिट होतात. तर हे फ्ल्यू गॅसेस यूज करून काय झालं, हे वॉटर आपलं काय केलं तर हीट केलं जातं आणि ते परत तुमच्या फीड वॉटर एक्झिस्ट थ्रू ॲप्लिकेशनला ते पुढं पास केलं जातं. ओके, म्हणजे फ्ल्यू गॅसेस यूज करूनच काय केलं जातं, तुमचं जे वॉटर आहे ते काय केलं जातं, हीट केलं जातं. म्हणजे इकॉनॉमायझर इज अ डिव्हाइस यूज टू हीट फीड वॉटर with the excess heat in the flue gases. ओके, आणि हे फ्ल्यू गॅसेस ज्यावेळी एक्झिट होतात ते परत चिमणी थ्रू काय होतात, एक्झिस्ट होतात. म्हणजे एक्झिस्ट व्हायच्या आधी काय करतात, ते आपण जे फीड वॉटर आहे ते हीट करण्याचं काम इकॉनॉमायझर करतं. ओके, त्यानंतर बघा एअर प्रिएटर. आता एअर प्रिएटर काय करतं? An air preheater is used to remove heat from the exhaust flue gases and is installed between the economizer and chimney. तर हा एअर प्रिहेटर कशासाठी यूज केला जातो? टू रिकवर हीट फ्रॉम एक्झॉस्ट फ्ल्यू गॅसेस. ओके, आणि इज इन्स्टॉल्ड बिटवीन द इकॉनॉमायझर अँड चिमनी. इकॉनॉमायझर आणि चिमनीच्या मध्ये हा काय केला जातो, इन्स्टॉल केलेला असतो, बसवला असतो. तर इथं आपल्याला दिसतात बघा हॉट फ्ल्यू गॅसेस. ओके, त्यानंतर हॉट एअर टू फर्नेस आणि कोल्ड एअर आहे. ओके, आणि जे फ्ल्यू गॅसेस आहेत ते कशा डाऊनवर्ड डायरेक्शनला आहेत. ओके, आणि परत ते फ्ल्यू गॅसेस टू चिमनी आहे. मग त्याच्या आधी कोल्ड एअर जे आहे ओके ती कशी पास होते बघा, दोन असे, आणि परत ती हॉट एअर टू फर्नेस. ओके, म्हणजेच काय, एअर प्रिहेटर कन्सिस्ट ऑफ प्लेट्स ऑर ट्यूब्स विथ हॉट गॅसेस ऑन वन साइड अँड एअर ऑन दी other side. It preheat the air we supply to the furnace. Okay, ही जी कोल्ड एअर आतमध्ये येत आहे ही काय कर प्रीहीट करण्याचं काम काय करतं, एअर प्रीहीट करतं बिफोर टू फर्नेस. म्हणजे फर्नेसला पास व्हायच्या आधी एअर थोडी प्रीहीट करतं, एअर थोडी गरम करून ती फर्नेसला थोडी पास केली जाते. आणि ह्याच्यामध्ये काय आहेत बघा, प्लेट किंवा ट्यूब्स आहेत. ओके, एअर प्रिहेटर कन्सिस्ट ऑफ प्लेट्स ऑर ट्यूब्स विथ हॉट गॅसेस. ह्या ज्या ट्यूब्स आहेत याच्यामधून हॉट फ्ल्यू गॅसेस आपण काय करतो, पास करतो.
आणि ही जी कोल्ड एअर आहे ही फर्नेसला पास करण्यापूर्वी काय करतं, ह्या ट्यूबमधून पास होऊन ती पुढं फर्नेसला जात असते. मग त्यामुळं ही जी कोल्ड एअर आहे ही कशी काय होते, प्रीहीट होते, हीट होते, आणि कधी ती पुढं फर्नेसला पास होते. म्हणजे फर्नेसला पास व्हायच्या आधी या हॉट फ्लू गॅसेसमुळे काय होते, ती गरम होते आणि ती फर्नेसला पुढं पास केली जाते. ओके, म्हणजे ह्याचं काय काम आहे प्रीहीटरचं, इट प्रीहीट द एअर विच इज सप्लाय टू दी फर्नेस. प्रीहीट करतं, फर्नेसला पुढं पास करण्याच्या आधी जी एअर आहे ती काय केली जाते, प्रीहीट करून ती पुढं फर्नेसला पास केली जाते. तर हे एअर प्रीहीटरचं काय काम आहे. तर हे सगळे काय आहेत आपले बॉयलर ॲसेसरीज आहेत, आणि हे कशासाठी यूज केले जातात, टू इन्क्रीज इफिशियन्सी ऑफ स्टीम पॉवर प्लांट. आणि त्याच्याबरोबरच काय करतात, बॉयलर पॉवर प्लांट स्मूथली काम करण्यासाठी देखील ह्या ॲसेसरीज गरजेचे आहेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट boiler mountings and accessories and steam boiler. Okay, so we will stop here. Thank you.